बॉयफ्रेंड चेतन सोबत मिळून आपलाच होणारा पती केतन अग्रवाल याची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या सिया गोयलची चर्चा सध्या देशभरामध्ये रंगताना पाहायला मिळते। मात्र याच सियापेक्षा आणखी एक भयंकर प्रकरण आणि अतिशय खतरनाक अशी मर्डर मिस्ट्री क्रिएट केलेल्या सुनीताची चर्चा कदाचित इथून पुढे रंगताना पाहायला मिळू शकते। हे संपूर्ण प्रकरण नवी मुंबईमध्ये घडलंय। स्वतःच्याच पतीचा खून करून तब्बल 11 महिने हा खून पचवला सुद्धा होता। एक चूक झाली नसती तर कदाचित आयुष्यभरासाठी सुद्धा ही मर्डर मिस्ट्री कधीच सॉल्व्ह झाली नसती। मात्र आता नवी मुंबई पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये 11 महिन्यांच्या नंतर या सगळ्याच प्रकरणाचा छडा लावलाय। संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। बलिराम सूर्यनाथ कुशवाह ही 50 वर्षीय व्यक्ती यादवनगरमध्ये आपली पत्नी सुनीता आणि आपल्या 2 मुलांसह गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहे। यादवनगर म्हणजे कुठलं तर नवी मुंबईच्या ऐरोली भागामधलं। याच भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला असताना अचानकच त्यांची पत्नी असलेल्या सुनीताचे घणसोलीमध्ये राहत असलेल्या राहुल प्रजापती या केवळ 30 वर्षांच्या रिक्षा चालकाबरोबर प्रेमसंबंध सुरू झाले। रिक्षा चालक जो आहे तो केवळ 30 वर्षांचा आहे, तर ही जी सुनीता आहे ती 40 वर्षांची आहे। ज्यांचा खून झालाय ते या सगळ्यामधले जे सुनीताचे पती आहेत ते बलिराम कुशवाह हे 50 वर्षीय आहेत। म्हणजे एज डिफरन्स या तिघांमध्येही किती आहे हे यावरून एकंदरीत समजून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुनीता आणि याच राहुल प्रजापती या रिक्षा चालकाचे एकमेकांशी अनैतिक संबंध होते। या अनैतिक संबंधांची कुणकुण जेव्हा पती असलेल्या बलिराम यांना लागली त्यानंतर मात्र त्यांनी या प्रेमसंबंधांना कडाडून विरोध केलेला होता। यावरून पती पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वादही झाले। याच वादाचं रूपांतर पुढे सूड भावनेमध्ये झालं आणि सुनीता आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या राहुल या दोघांनीही मिळून बलिराम यांचा काटा काढायचं ठरवलं। बलिराम यांना आपल्या मार्गातून कायमस्वरूपीचं काढून टाकायचं असं त्यांच्या डोक्यात होतं। त्यासाठी म्हणून या दोघांनीही एक मोठा प्लॅन आखला। या प्लॅन नुसार यांनी काय केलं तर मुळात त्यांचं या भागामध्ये फारसे कुणी नातेवाईक वगैरे वास्तव्याला नाहीयेत। त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की बलिराम यांच्या सोबत जर आपण काहीही केलं तर फारसं कुणाला काही लगेच कळणार वगैरे नाही, किंवा आपण जर त्यांना संपवलं तर लगेचच हे पोलिसांपर्यंत काही जाणार नाही मॅटर। त्यामुळेच या दोघांनी मिळून एक प्लॅन आखला। या प्लॅन नुसार सगळ्यात पहिल्यांदा 9 ऑगस्ट 2025 रोजी रात्री मध्यरात्रीच्या वेळेस जेव्हा कुशवाह हे झोपलेले होते घरामध्ये, त्याच वेळेस त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा गळा आवळण्यात आला। एवढ्यावरती हे दोघेही थांबले नाहीत। त्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारधार शस्त्रानं वार करत त्यांचा गळा चिरला। इतक्यावरही थांबले नाहीत। आता या मृतदेहाची विल्हेवाट या दोघांनाही लावायची होती। त्यासाठी म्हणून मुळातच या प्रकरणामधला जो बॉयफ्रेंड आहे राहुल प्रजापती तो रिक्षा चालक आहे। त्याच्याच रिक्षामधून पुढच्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी केली गेली। तर काय केलं गेलं, याच घरामध्ये जिथे हा खून केला होता तिथेच या डेड बॉडीचे मृतदेहाचे 3 तुकडे केले गेले। शरीर जे होतं म्हणजे ज्याला आपण धड म्हणतो ते धड वेगळं काढलं, पायांचा भाग वेगळा केला आणि वरचं जे डोकं असतं ते वेगळं केलं। अशा पद्धतीनं 3 तुकडे केले। तीनही तुकडे वेगवेगळ्या गोणीमध्ये भरून, चादरीमध्ये लपेटून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं याच रिक्षामध्ये ठेवले। हीच रिक्षा थेटपणे गवळीदेव नावाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये नेली। थोडंसं जंगल टाईपमध्ये हा सगळा एरिया आहे, घनदाट झाडी वृक्ष आहेत मोठे मोठे, त्या ठिकाणी नेले आणि त्याच ठिकाणी तीनही शरीराचे तुकडे हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। त्यानंतर हे दोघे सुद्धा तिथून घरी परतले। मुळात यांनी एक खून केलेला होता। मृतदेह नष्ट करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठीचे सगळे प्रयत्नही झालेले होते। पुढच्या काही दिवसांमध्ये या दोघांनीही म्हणजे सुनीता आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल या दोघांनी स्वतःचे मोबाईल नंबर बदलले। स्वतःच्या फोनवरून एकमेकांना कॉन्टॅक्ट करत होते किंवा इतके वर्ष जे फोन वापरत होते हे फोन सुद्धा यांनी डिस्कार्ड केले, नवीन फोन घेतले, जेणेकरून पोलिसांना जरी या गोष्टीची माहिती मिळाली तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीनं काहीही ट्रॅक करता येऊ नये किंवा हिस्ट्री पोलिसांनी काढू नये यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न केलेले होते। दोघांनी सुद्धा नवीन फोन घेतले, नवीन नंबर घेतले आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच पूर्वी आपल्या पतीसोबत ऐरोली भागामध्ये राहणारी ही सुनीता आपल्या मुलांना घेऊन थेटपणे घणसोलीमध्ये शिफ्ट झाली राहुलच्या घरी। मग त्यानंतर हे दोघेही एकत्र राहू लागले। जवळपास थोडके नाही तर 8 महिने या सगळ्या गोष्टीला उलटलेले होते। या दोघांनाही असं वाटलं की 8 महिने झालेत, आपण केलेल्या खुनाच्या बद्दल कुणाला कसलीच शंका आलेली नाही, कुणालाही आपल्यावर संशय आलेला नाही। हा खून उघडकीस येण्याचे सगळे मार्ग आता बंद झालेले आहेत। आपण आयुष्यभर हा खून
पचवू शकतो असं या दोघांना वाटलेलं होतं. मात्र त्यांचा हा जो काही आनंद होता किंवा गुन्हा लपवण्यामागचे जे काही प्रयत्न होते ते एका चुकीमुळे पूर्णतः फेल गेले. घडलं असं की 8 महिन्यांनंतर गावावरून बलिराम कुशवाह यांचा जो भाऊ होता तो भाऊ अचानकच ऐरोलीच्या या सगळ्या परिसरामध्ये आला. त्यानंतर त्याला असं कळलं की त्याचा भाऊ आता त्या ठिकाणी नाहीये, त्याची वहिनी सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. त्यानंतर मात्र या वहिनीचा म्हणजेच आरोपी सुनीताचा शोध घेतला. तिथे गेल्याच्या नंतर जेव्हा आपल्या भावाविषयी विचारणा केली त्यावेळेस मात्र सुनीतानं असं सांगितलं की तुमचा भाऊ कधीच मला आणि तुमच्या मुलांना सोडून कुठेतरी घर सोडून निघून गेलेला आहे आणि तो कुठे आहे, काय आहे याविषयीची मला कसलीही माहिती नाही असं तिनं म्हटल्याच्या नंतर सुरुवातीला हा जो दीर आहे त्याला लगेच संशय आला नाही. मात्र त्याला आपल्या भावाच्या बाबतीत नेमकं काय घडलंय, तो किती दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तो नेमका कुठे गेलाय या सगळ्याची माहिती करून घ्यायची होती. म्हणूनच मग त्यानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आणि इथेच सगळी चूक जी आहे ती सुनीताची झालेली होती, कारण तिनं असं सांगितलेलं होतं की ते घर सोडून गेलेत. म्हणूनच भावाला असं वाटलं की कदाचित बेपत्ता आहेत. जेव्हा बेपत्ता असल्याची तक्रार लिहिली गेली त्यानंतर हा सगळा गुन्हा उघडकीस यायला सुरुवात झाली. पोलिसांनी खूप वेगवेगळे सीसीटीव्ही चाळले, कॉल रेकॉर्डिंग चाळले, टॉवर लोकेशन्स पाहिले. त्यावेळेस पोलिसांना असं निष्पन्न झालं की या दोघांनी जरी आपले सिम कार्ड बदलले असतील, मोबाईल हँडसेट बदलले असतील, तरी सुद्धा वेगवेगळ्या नंबर्सवरून हे दोघे सतत एकमेकांच्याच कॉन्टॅक्टमध्ये असायचे. म्हणजे कोण, तर सुनीता आणि राहुल. कायमच सुनीता ही राहुलला आपल्या पतीविषयीची माहिती देत असायची. राहुल कायम पतीविषयीची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असायचा. एकंदरीत काय की या दोघांवरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलं. दोघांची चौकशी केली. त्यानंतर सुनीतानं अतिशय उडवाउडवीची उत्तरं पोलिसांच्या चौकशीत दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय तर दाट होत होता. मात्र नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं गुन्ह्याची अंमलबजावणी घडली आहे हे सगळं पोलिसांना कळत नव्हतं. मात्र पोलिसांनी जेव्हा या दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली, या चौकशीमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी सगळ्या लिंक्स जोडल्या आणि त्यानंतर ही संपूर्ण मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह झाली. आता या प्रकरणामध्ये खुनाचा, त्याचबरोबर पुरावे नष्ट केल्याचा, मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे असे अनेक गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. दोघांना अटक सुद्धा झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये आता पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान बनलंय, ते म्हणजे अगदी जंगलासारखा एरिया असलेल्या या संपूर्ण भागामध्ये जिथे मृतदेहाचे तुकडे टाकलेले होते, हे मृतदेहाचे तुकडे तपासाकामी आणि पुराव्यांसाठी म्हणून गोळा करावे लागणार आहेत. आता हेच सगळ्यात मोठं चॅलेंज पोलिसांसमोरचं उभं राहिलंय, कारण 11 महिने या सगळ्या घटनेला झालेले आहेत. 11 महिन्यांमध्ये मृतदेहाचा बराचसा भाग हा विघटन झालेलं असणार आहे, नष्ट झालेला असणार आहे, कुजलेला असणार आहे. त्यामुळे आता त्या भागामध्ये मृतदेहाचे तुकडे किंवा काही पुरावे मिळतात का, हे पोलिसांनी शोधणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण हेच सगळ्यात मोठं आव्हान सुद्धा बनलंय. पोलीस या आव्हानाला कसे पेलवणार आणि हा सगळा गुन्हा कोर्टात सिद्ध करता येतोय का पोलिसांना, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र या एका मर्डर मिस्ट्रीमुळे सियापेक्षा सुद्धा सुनीता ही आणखी जास्त डेंजर निघाली, अशी चर्चा आज सोशल मीडियावरती रंगलेली पाहायला मिळतेय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.